नमस्कार दर्शको हो, आज आपण आलेलो आहोत गडचिरोली येथील स्मृती गार्डन इथे। महाराष्ट्र वन विभागाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात उभारण्यात आलेले स्मृती गार्डन हे गडचिरोली वासियांचे आकर्षणाचे स्थळ आहे। हे फक्त एक गार्डन नसून इथे विविध प्रकारच्या औषधी वनस्पती तसेच ज्या वनस्पती आपल्या गडचिरोली भागामध्ये सापडत नाही अशा विशिष्ट वनस्पती पण इथे लावण्यात आलेल्या आहेत। अतिशय न्यूनतम शुल्कामध्ये हे नागरिकांसाठी उद्यान खुले करण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये लहान मुलांपासून आबाल वृद्धापर्यंत सर्वजण भेट देत असतात आणि इथल्या नैसर्गिक मनोहारी वातावरणाचा आनंद घेत असतात। आता नुकतीच मकर संक्रांत पार पडलेली आहे। अनेक स्त्रिया गार्डन मध्ये येऊन वाण वाटण्याचे कार्यक्रम पण साजरे करत आहेत। हा गार्डन फक्त वनस्पतींसाठीच प्रसिद्ध नसून यामध्ये विविध सामाजिक उपक्रम पण राबवले जातात। चला तर मग दर्शक हो, आज आपण गडचिरोली न्यूज लाईव्ह सोबत या नैसर्गिक आणि अतिशय सुंदर अशा गार्डनची सैर करू। आताच नुकताच मकर संक्रांतीचा सण साजरा झालेला आहे। त्यानिमित्त महिला इथे येऊन हळदी कुंकवाचे कार्यक्रम घेत आहेत। आज आपण भेटणार आहोत कोर्ट ग्रुपच्या महिलांना, त्या इथे मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी आलेल्या आहेत। तर ताई, काय सांगाल मकर संक्रांती सण आणि स्मृती गार्डन बद्दल? मकर संक्रांती सण तर हा स्त्रियांचा सर्वात आवडता सण आहे। त्या निमित्ताने सगळ्या स्त्रिया एकत्र येतात, कारण इतर दिवशी तर ते आपल्या कामातच बिझी असतात। या निमित्ताने सगळ्या स्त्रियांना एकत्र येऊन थोडं एक त्यांचं एन्जॉयमेंट करता येतो आणि आम्हाला एन्जॉय करण्यासाठी आमचं हे स्मृती गार्डन खूप जवळचं प्लेस आहे आणि सर्वात उत्तम प्लेस आहे। मुलं पण इथे छान खेळतात आणि आम्ही पण छान एन्जॉय करतो फ्रीली, आणि आम्हाला हे गार्डन खूप लाभदायी आहे। आणि आमच्या काही मैत्रिणी थोडे उखाणे पण सांगतील तुम्हाला। चांदीच्या समयीत सोन्याच्या वाती नंदकिशोरांचे नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी। संक्रांतीला देतात हळदी कुंकवाचे वाण, किशोररावांमुळे मला आहे सौभाग्याचा मान। गुलाबाचे फूल दिसायला ताजे, धीरज रावां सखे पती मिळाले हेच सौभाग्य माझे। दिवाळी होती म्हणून बनवले करंजीचे सारण, मनीष रावांचे नाव घेते हळदी कुंकूचे कारण। गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कडी, हरीश रावाचं नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी। प्रेम एवढं आहे की सांगू शकत नाही, आयुष्य भले हे माझे आहे पण सचिन राव शिवाय जगू शकत नाही। राजेशराव चांदीच्या ताटात सोन्याची चैन, राजेश रावांचं नाव घेते अक्षय अंकितची बहीण। कॅमेरामन आदित्यसह दिनेश देशमुख, गडचिरोली न्यूज लाईव्ह।